आमच्या सगळ्यांच्या लोकप्रिय आमदार सुवनताई या ठिकाणी याची बैठक ज्यांनी आयोजित केली ते रोहितदादा पाटील, राज्य सरकारचे पाटबंधारे खात्याचा कार्यकारी अभियंता, अन्य सगळे सहकारी आणि बंधू भगिनींना एका महत्त्वाच्या प्रश्नाची मांडणी करण्याच्यासाठी आजची ही बैठक आहे. जिल्ह्यात शेती करणारे आपण लोक एकेकाळी पाण्याची कमतरता होती. वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे ज्यावेळी होती. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात सांगलीमध्ये उपसा सिंचन योजनेचे कार्यक्रम राबवले. कृष्णेचं पाणी होतं, अन्य नद्यांचं पाणी होतं आणि ज्या जमिनीमध्ये पाण्याची कमतरता म्हणून दुष्काळाला तोंड द्यायचा प्रसंग यायचा तो सगळा सांगली जिल्हा आणि विशेषतः आता आपण ज्या भागात आहोत त्या भागामध्ये एक प्रकारचं परिवर्तन आलं. परिवर्तनाचा लाभ आपण अनेक वर्ष घेतला, पण त्याचे दुष्परिणामाच्या संबंधीचा विचार आपण कधी केला नाही. आपण जे पीक घेतलं ते एकच पीक घेतलं आणि ते म्हणजे ऊसाचं पीक. पूर्वीच्या काळामध्ये इरिगेशन खात्याचे वेगवेगळे नियम होते. ते नियम असे असायचे की समजा कॅनलचं पाणी मला घ्यायचं असेल तर एका एकराच्यासाठी 3 एकर जमीन द्यावं लागायची. त्याच्या एका एकरामध्ये उभं पीक, दुसऱ्या एकरामध्ये नुकतीच केलेली लागण आणि तिसऱ्या एकरामध्ये कुठलंही पीक नाही. आणि त्याच्यावरचा हेतू हा होता की पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये पाणी देणं, तेच पीक घेणं, या सगळ्याचे दुष्परिणाम आज नाही उद्या इथे जी स्थिती निर्माण झाली तशा प्रकारची होती. आणि त्यामुळं एका स्थिर ही पद्धत महाराष्ट्रामध्ये पाटबंधारे खात्याच्याकडून एका काळामध्ये होत असते. तिचं बदल आणि सगळ्यांनी ती पद्धत सोडली आणि आम्ही सगळेजण 3 वर्षे असतील तर 3ही वर्षे ऊसाची लागण कशी करता येईल आणि 11 महिन्याचं पीक कसं घेता येईल या गोष्टीमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि या सगळ्या गोष्टीचे दुष्परिणाम आज तुम्ही या ठिकाणी बघता. तुम्हाला सांगतो, माझी स्वतःची 20 एकर जमीन आहे बारामतीला आणि ती जमीन मी एका गृहस्थाची फरीक जमीन होती ती मी खरेदी केली आणि ती जमीन दुरुस्त करायचा कार्यक्रम घेतला. ती जमीन क्षारयुक्त आणि फरीक होती. त्याचा हे 8% सुद्धा जवळपास होता आणि त्यामुळे उत्पन्नाच्या संबंधीची खात्री नव्हती. शेवटी जमीन घेताना मी एक विचार डोक्यात घेतला होता की नुसती जमीन नाही, त्या जमिनीच्या बरोबर मला आणखी गुंतवणूक करावं लागेल. आणि ती गुंतवणूक एक आम्ही मोठी चाळी काढली आणि 2 अंडरग्राऊंड पाईपलाईन
या संबंधीची सुद्धा उभारणी त्या ठिकाणी केली आणि जमिनीचं अतिरिक्त पाणी हे आम्ही बाहेर काढले गेले. हे करायला माझी 4 वर्षे गेली. पण 4 वर्षे गेल्याच्या नंतर आणि याचं काळजीपूर्वक आखणी केल्याच्या नंतर अंमलबजावणी केल्याच्या नंतर आज माझा त्या ठिकाणी 8 एकर ऊस आहे, 4 एकर पेरू आहे, 4 एकर चिक्कू आहे आणि मग बाकीच्या जमिनीमध्ये काही ना काहीतरी ज्वारी, बाजरी, गहू, भाजीपाला काही ना काहीतरी मी घेत असतो. आणि ज्या क्षेत्रामध्ये माझं उत्पादन हे 20% होतं, आज माझी सरासरी उत्पादन 65% पुढे गेलेलं आहे. आणि हे कशामुळे केलं? पाण्याचा निचरा होण्याच्यासाठी जी काही पावलं टाकायला पाहिजे ती टाकली. केवळ त्यामुळं ते सवन क्षेत्र सुधारलेलं आहे. आपण ऊसाचं पीक घेतो, मी कधीतरी असं बोलतो, लोकांना राग येतो आणि मी राग येईल असंच बोलतो. त्याचं कारण ऊसाचं पीक माझ्या मते आयुष्याचं पीक आहे. एकदा रान तयार केलं, सरी काढली, त्या ठिकाणी वेळणं आणलं, लागण केली आणि नंतर पहिली बांधली, दुसरी बांधली, त्याच्यानंतर खताचा डोस आणि पाण्याची व्यवस्था केली किंवा वाटच बघायची की साखर कारखान्याचा अधिकारी कधी येतो आहे आणि तुरीची तारीख कधी मिळते. याच्याशी आम्ही दुसरं काही काम करत नाही आणि करावं लागत नाही. आणि त्यामुळे एकदा ऊसाची लागण केली, सुरुवातीचं काम केलं की शेतीकडे बघायची आवश्यकता येत नाही. मग आम्ही दुनियाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो गावच्या सगळ्याच्या ठिकाणी. आम्ही कधी हे बघत नाही की आमच्या जमिनीचं नक्की काय होतं आहे. आम्ही पंचायत समितीची निवडणूक असो, ग्रामपंचायतीची निवडणूक असो, या सगळ्या गोष्टीच्यासाठी पुरेपूर लक्ष आम्ही घालतो. घालायला हरकत नाही, पण तेवढा एकच धंदा आपला नाही. राजकारण करायचं असतं पण ते कायमस्वरूपाचं नाही. आपला प्रपंच नीट चालून ते राजकारण करण्यात शहाणपणा आहे. अलीकडच्या काळामध्ये त्या संबंधीची कमतरता आहे. तुझी आणखी एक वेगळी स्थिती आहे आणि ती वेगळी स्थिती म्हणजे हा सवन कृष्णा काळ किंवा तुळजा नदीचा काळ ही काही भोर जमीन आहे. या जमिनीमध्ये 4 फूट नाही 6-6, 8 फुटापर्यंत धैर लागत नसेल. किती धैर लागतो? किती फुटावर धैर लागतो? 15 ते 20 फुटाच्या खालीच आहे. 15 फुटावर, 20 फुटाच्या खाली 50 फुटापर्यंत. आता 15 फूट 20 फूट धैर लागत नाही अशी काही भोर सुपीक जमीन ही तुमची जमीन आहे. आणि त्या जमिनीवर पाणी भाग पुन्हा पुन्हा पाणी आणि तशा प्रकारची पिकं ही जर घेतली तर दुसरं काही होणार नाही. क्षारफळ होणार. हे क्षारफळ आपण आणलं, आपण या संबंधीची काळजी घेतली नाही, त्यामुळे हे घडलेलं आहे. पण आनंद हे आहे की राज्य सरकारने यासाठी एक नवीन स्वतंत्र विभाग गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेला आहे. तो खर्चिक आहे. त्या खर्चाची जबाबदारी 80% राज्य सरकार घेण्याच्या तयारीत आहे. थोडी बहुत आपली गुंतवणूक त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि त्यानंतर ही सारी काढणं, भूमिका जाणीच करणं या गोष्टी केल्याशिवाय गत्यंतर नाही. अतिरिक्त पाणी हे बाहेर काढलंच पाहिजे. शरीरामध्ये अतिरिक्त पाणी झालं तर प्रश्न निर्माण होतात. डॉक्टरकडे जावं लागतं, वेळप्रसंगी ऑपरेशन करावं लागतं. पाण्याची गरज आहे पण त्याच्यात अतिरिक्त किंवा अतिपणा हा होऊन देता कामा नये. मग अशी बोलत असताना कुणी उल्लेख केला की शिरोळ तालुक्यामध्ये गणपतरावनी हे काम हातात घेतलं. मी बघायला गेलो होतो. अतिशय चांगली जमीन त्याची, पण ती जमीन उद्ध्वस्त राहिली होती. पण त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र केलं. त्यांचा कारखाना पुढे आला. त्या कारखान्याने काही जबाबदारी उचलली आणि सगळ्यांनी मिळून
या जमिनीचा पोत खराब झालेला आहे तो नीट करण्याच्यासाठी चाऱ्या काढणं आणि बाकीचं अतिरिक्त पाणी बाहेर काढून देणं हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला आणि त्याचा परिणाम आज त्या ठिकाणची जमीन ही सुधारण्याच्या रस्त्यावर आहे आणि हे केल्याचं गत्यंतर नाही. अनेक ठिकाणी आपल्याकडं नदीकाठ हा विशेषतः काळ्या आणि ज्याला धड लागत नाही अशा प्रकारच्या जमिनीचा असतो आणि त्या नदीमधून जिथं पाणी आहे ते पाणी आपण उचलतो, लिफ्टने उचलतो. काही लोकांची सवय वेगळी आहे. एकदा इलेक्ट्रिकची मोटर सुरू केली किंवा तिचं 2-4 दिवस झुंकून नाही बघितलं तर चालतं. आता तर काल सरकारने जाहीर केलं की विजेचं बिल फुकट. आता फुकट बिल झाल्याच्या नंतर मोटर चालू केल्याच्या नंतर कोण जाणार आहे मोटर बंद करायला? येईल पाणी बाहेर पडेल जाईल तुमच्या जमिनीतनं 10-15 वर्षाच्या नंतर पोरंबाळं म्हणतील की बाब ज्याची जमीन होती पण आमची जमीन शाश्वत झाली आणि आमचं उत्पादन घेतलं. त्यांचं भवितव्य हे उद्ध्वस्त करायचे नसेल तर हे फक्ताचे निर्णय हे हिताचे नसतात. त्याचा गैरवापर होत असतो आणि तो गैरवापर न करणं याची काळजी ही शेवटी आपल्यालाच घ्यावी लागेल. आज तुम्ही या ठिकाणी प्रस्ताव मांडला, जी कोणी राज्य सरकारमध्ये बघताय. मी उद्या मुंबईला गेल्याच्या नंतर त्या खात्याचे सचिव त्या खात्याचे मंत्री या दोघांनाही विनंती करेन की असं सगळ्या लोकांनी निवेदन दिलं आणि त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. जमिनी खराब झालेल्या आहेत, लोकांचं ध्यान ठेवले आहे. फक्त एकच आहे की जे कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला मनापासून साथ द्या. ही जमीन सावरायची, दुरुस्त करायची, चारी करायची, भूमिगत बांधल्या त्याच्यात पाईपलाईन टाकायच्या, या सगळ्या गोष्टीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांची साथ त्याला असली पाहिजे आणि पाण्याचा आणि आता अतिरिक्त वापर यानंतर करणार नाही ही शपथ घेतली पाहिजे. त्यानंतर पुढच्या पिढीचं भविष्य राहील आणि त्या कामाला तुम्ही लागावं. आज सोनताई आहे, तुम्ही तर त्यांनी हा प्रश्न माझ्या कानावरही आत्ताच घातला. आम्ही जरूर जास्त काहीतरी मार्ग करायला सरकारला सांगू. त्याला तुमचं सहकार्य आणि सरकारचे प्रयत्न या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवून आपण या प्रश्नाची सोडवणूक करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जायला परवानगी घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.